ठाणे खंडणी विरोधी पथकाने 11 लाखांचा 108 ग्रॅम MD आणि एक अग्निशस्त्र आरोपी आकिब बागवानकडून केला जप्त। गोपनीय बातमीदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे दिनांक 8 डिसेंबर रोजी 10:50 रूम नंबर 2 डी विंग श्री गजानन रेसिडेन्सी दिनकर विहार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड काका ढाबा हाजी मंगल रोड आडवली ढोकाळी कल्याण पूर्व या ठिकाणी इसम नामे आकिब इक्बाल बागवान हा एकूण 108 ग्रॅम 8 मिलीग्रॅम वजनाचा 10,88,000 रुपये किमतीचा MD मेफेड्रोन हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता जवळ बाळगला असताना व 50,000 रुपये किमतीची गावठी बनावटीचे पिस्तल अग्निशस्त्र विना परवाना बेकायदेशीररित्या जवळ बाळगून ठेवले असताना मिळून आलाय। म्हणून आरोपित आकिब इक्बाल बागवान याच्या विरुद्ध मानपाडा पोलीस स्टेशन येथे NDPS ॲक्ट 1985 कलम 8 क 21 क सह भारतीय हत्यार कायदा कलम 325 सह मपो कायदा कलम 37(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून बाजारपेठ पोलीस स्टेशन कल्याण येथे NDPS कलम 8 क 22 ब व 560/2025 NDPS कलम 8 क 22 क या दोन गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले। गुन्ह्यातील अटक आरोपी याच्याकडे चौकशी केली असता सदरचे अग्निशस्त्र त्याने भरत शत्रुघ्न यादव याच्याकडून घेतल्याचे सांगितले। त्यामुळे गुन्ह्यातील पाहिजे आरोपी भरत शत्रुघ्न यादव याचा तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या आधारे शोध घेऊन त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या अंगझडतीमध्ये एक जिवंत काडतूस मिळून आलाय। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये एकूण 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 108.8 ग्रॅम वजनाचा MD मेफेड्रोन हा अंमली पदार्थ व एक अग्निशस्त्र व एक जिवंत काडतूस असा एकूण 11,41,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनी सुनील तारमळे नेम खंडणी विरोधी पथक ठाणे करतायत। ठाणे येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।